जर मी तुम्हाला सांगितलं की घराबाहेर न पडता आणि मोठी गुंतवणूक न करता देखील पैसे कमवता येतात, तर तुमचा विश्वास बसेल का? आज मी तुम्हाला असे 10 खरे मार्ग सांगणार आहे जे हजारो लोक आधीच वापरत आहेत. पण शेवटचा मार्ग चुकवू नका, कारण तो आजच्या काळात सर्वात वेगाने वाढणारा आहे. काही वर्षापूर्वी मलाही वाटायचं की घरातून पैसे कमावणं म्हणजे फक्त जाहिरातीमध्ये दिसणारं स्वप्न आहे. पण जे मी खरे मार्ग शोधायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की संधी खूप आहेत, फक्त योग्य माहितीची गरज असते. आज तीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला असं वाटतं का की घर सांभाळताना पैसे कमवणं अशक्य गोष्ट आहे? तर हा व्हिडिओ नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला घर बसल्या पैसे कमवायचे असे 10 मार्ग सांगणार आहे, जे विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे किंवा कोणत्याही व्यक्ती सुरू करू शकतो. पण लक्षात ठेवा, यात झटपट श्रीमंत होण्याची कोणतीही जादू नाही आहे. फक्त मेहनत, सातत्य आणि योग्य दिशा असेल तर यशच मिळेल. तर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजकाल प्रत्येकाला एक अतिरिक्त उत्पन्न हवं आहे. महागाई वाढते आहे आणि एका उत्पन्नावरती सर्व खर्च भागवणं अनेकांसाठी कठीण होत चाललं आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे इंटरनेटमुळे आता घरातूनही अनेक प्रामाणिक मार्गांनी पैसे कमवता येतात. आणि हो, AIच्या दुनियेमध्ये आपण लाखोमध्ये पण कमवू शकतो. चला तर मग एक मार्ग समजून घेऊया. तर आपला पहिला मार्ग आहे यूट्यूब चॅनल सुरू करा. जर तुम्हाला स्वयंपाक, शिवणकाम, शेती, अभ्यास, मोटिवेशन किंवा दैनंदिन ब्लॉग्स करायला आवडत असतील तर यूट्यूब सुरू करा. सुरुवातीला मोबाईल पुरेसा आहे. सातत्याने चांगले व्हिडिओ टाका, नंतर जाहिराती करा. स्पॉन्सरशिप मिळतात. ॲफिलिएट मार्केटिंग करून आपण उत्पन्न मिळवू शकतो आणि बऱ्यापैकी चांगला इन्कम जनरेट करू शकतो. तर त्यासाठी आपण यूट्यूबवरूनच माहिती घ्यायची आहे. तुम्हाला जर याच्यावरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये यूट्यूबमधून टाईप करा. दुसरा मार्ग आहे ऑनलाईन टेलरिंग किंवा हँडमेड प्रोडक्ट्स. जर तुम्हाला शिवणकाम येत असेल, जर तुम्ही 90च्या शतकातील असाल तर तुम्हाला माहितीच असेल की शिवणकाम, भरतकाम, विणकाम ह्या गोष्टी येत असतील तर त्यावेळेला आपले पालक आपल्याला म्हणायचे किंवा लोकांना सांगायचे की माझी मुलगी ऑलराऊंडर आहे, तिला सगळं येतं, अभ्यासात हुशार आहे, घरकाम येतं. तर त्यामुळंच मी तुम्हाला म्हणते की तुम्हाला 90चे असाल तर तुम्हाला थोडं तरी शिवणकाम येत असेल आणि थोड्याशा शिवणकामावरही आपण यूट्यूबमधून पैसे कमवू शकतो. जर तुम्हाला बेबी फ्रॉक, ब्लाऊज, बॅग, कुशन कवर्स, स्क्रंचीज, किचन ॲप्रन अशा छोट्या वस्तू सहज बनणाऱ्या असतात, त्या बनवून तुम्ही विकू शकता यूट्यूबवरती. किंवा आपले ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म आहेत, मिशो म्हणा, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्यावरून तुम्ही कधीतरी एकदा तरी खरेदी नक्की केली असेल. त्याचवरून तुम्ही तुमचं हे प्रोडक्ट्स विकूही शकता. सोशल मीडियावर फोटो टाका, म्हणजेच यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक यासारख्या प्लॅटफॉर्मवरती तुमचे बनवलेले फोटो बनवून तुम्ही टाकू शकता आणि डिटेल्स देऊ शकता. तिसरा आहे अफिलिएट मार्केटिंग. कोणतेही चांगले प्रोडक्ट लोकांना सुचवायचे. तुमच्या लिंकवरून खरेदी झाली तर तुम्हाला त्याद्वारे कमिशन मिळते. यालाच अफिलिएट मार्केटिंग म्हणतात. जर तुमच्याकडे यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲप ग्रुप असतील तर हा पर्याय खूप चांगला आहे आणि यातून अनेक मैत्रिणीसुद्धा आपल्या
इन्कम जनरेट करत आहेत. चौथं आहे फ्रीलान्सिंग. ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट रायटिंग, व्हॉइस ओव्हर, ट्रान्सलेशन, डेटा एंट्री अशी अनेक कामे ऑनलाईन मिळतात. जर एखादं कौशल्य तुम्हाला येत असेल तर त्यातून चांगली कमाई होऊ शकते. हा पण एक बेस्ट पर्याय आहे. ऑनलाईन टीचिंग. पाचवं आहे आपलं ऑनलाईन टीचिंग. तुम्हाला एखादा विषय चांगला येत असेल तर ऑनलाईन क्लास सुरू करा. शालेय विषय, इंग्रजी, शिवणकाम, योगा, कुकिंग अगदी काहीही असू शकतं जे तुम्हाला जमतं. त्याचे तुम्ही छोटे छोटे ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता. छोट्या छोट्या पार्टमध्ये ते डिवाईड करून त्यांचे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. डिजिटल प्रोडक्ट्स विकणे, ई-बुक, PDF नोट्स, सेविंग पॅटर्न्स, रेसिपी बुक किंवा टॅम्पलेट्स तयार करून ऑनलाईन तुम्ही विकू शकता. त्याचप्रमाणे आजकालच्या AIच्या दुनियेमध्ये तुम्ही एखाद्या बिझनेसचं फ्लायर किंवा ऑनलाईन जे मार्केटिंग आहेत, ऑनलाईन मार्केटिंगसाठी वापरलं जाणारे प्रोजेक्ट आहेत ते तुम्ही बनवू शकता. उदाहरणार्थ काय तर थंबनेल बनवू शकता, एखाद्या बिझनेसचं पोस्टर बनवू शकता, एखाद्या बिझनेसची ॲडव्हर्टाइजमेंट बनवू शकता. या सगळ्या ऑनलाईन गोष्टी आहेत, त्यात डिजिटल गोष्टी आहेत, त्या तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हे करू शकता, विकू शकता. तर सातवं आहे ब्लॉगिंग. तुम्हाला लिहायला आवडत असेल तर ब्लॉग सुरू करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओज बनवता येत असतील तर व्लॉगिंग सुरू करा. योग्य माहिती, SEO आणि सातत्य ठेवलं तर जाहिराती आणि ॲफिलिएटमधून उत्पन्न नक्की तुम्ही मिळवू शकता. याबद्दल तुम्हाला थोडी तरी माहिती असेलच. तर आठवं आहे सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर. इंस्टाग्राम, फेसबुक किंवा शॉर्ट्स नियमित कंटेंट टाकत राहिलात तर ब्रँडचे प्रमोशन तुमच्यापर्यंत येईल, स्पॉन्सरशिप मिळतील आणि इतर मार्गांनी सुद्धा तुमचा इन्कम जनरेट होऊ शकतो. तर त्याच्यावरती पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत येत्या व्हिडिओजमध्ये. 9 आहे प्रिंट ऑन डिमांड्स. तर टी-शर्ट्स, मग डायरीज, आपले कॉफी मग्स यासाठी डिझाईन तयार करा. ऑर्डर आल्यावरती कंपनी प्रिंट आणि डिलिव्हरी करते. तुम्हाला फक्त स्टॉक ठेवायची गरज असते. तर अशा पद्धतीचा तुमचा प्रिंट ऑन डिमांड हा पण बिझनेस तुम्ही सुरू करू शकता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आणि त्याच्यासून एक चांगला इन्कम जनरेट करू शकता. आता 10वा आहे AI टूल्स. ते वापरून सेवा द्यायची. तर आज AIमुळे काय गोष्टी आपण करू शकतो याचा जर आपण विचार केला तर आपल्याला न पटणाऱ्यासारख्याही गोष्टी आहेत. त्याचा अभ्यास थोडा तरी आपण केला तर आपला उदरनिर्वाह होईल किंवा आपलं महिन्याचा खर्च भागेल इतका तरी आपण सहज जाता जाता इन्कम जनरेट करू शकतो. तर त्याच पद्धतीने मी काही उदाहरणं सांगते तुम्हाला. ढोबळ मानाने थंबनेल बनवणे, स्क्रिप्ट्स रायटिंग, लोगो डिझाईन्स, रिझ्यूम बनवणे, प्रेझेंटेशन तयार करणं इतकं सोपं झालं आहे AIमुळे की बस आपला विश्वासच नाही बसणार. तर ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आपण फ्रीलान्सिंगवरती AIकडून बनवून घेऊन फ्रीलान्सिंगवरती आपण त्या विकू शकतो आणि लोकांना ह्या सेवा देऊन चांगलं इन्कम जनरेट करू शकतो. तर महत्त्वाची गोष्ट काय आहे मैत्रिणींनो, इंटरनेटवर एका दिवसात लाखो रुपये, काम न करता पैसे अशा अनेक गोष्टी दाखवल्या जातात. पण वास्तव हे आहे की कोणत्याही प्रामाणिक कामासाठी मेहनत, सातत्य आणि संयम लागते. दररोज फक्त 1 ते 2 तास तुम्ही हे कामं करू शकला किंवा काही महिन्यात ही चांगली
प्रगती आपली होऊ शकते. तर या 10 पैकी तुम्हाला कोणता मार्ग जास्त आवडला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यापैकी कोणता तुमच्यामध्ये कोणता गुण आहे हेही मला नक्की सांगा. त्याच्यावरती प्रत्येक पॉईंटवरती मी डीपली एक नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे, नवीन एक सिरीज घेऊन येणार आहे. तर त्यासाठीही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. या 10 मार्गापैकी आणि अशाच घरबसल्या व्यवसाय, ऑनलाईन कमाई, शिवणकाम आणि उपयोगी माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. जरी तुम्हाला व्हिडिओज आवडले नाहीत तरी एकदा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. बाय.